भाऊ यांच्याकडनं सुद्धा खूप चांगलं सहकार्य राहिलं. मंडपची उपलब्धी त्यांच्याकडनं करण्यात आली. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी दोन समालोचक आपण पाहिले कालच्या दिवसामध्ये. दनसरचा घोड आवाज उत्कर्षजी पाटील आणि त्याचबरोबर मी मनीष स्वतः या स्पर्धेसाठी आम्हाला संधी मिळाली. त्यासाठी आम्ही सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी दोन दिवस आपण टेम्पोची उपलब्धी पाहायला मिळाली. ती टेम्पोची उपलब्धी करून देण्यात आली. यज्ञजी पाटील 2 दिवस आम्हाला सलग टेम्पोची उपलब्धी करून दिली. त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर आपण या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी कॅश प्राईज दिलं त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. निखिलजी ठाकूर जावई सालवड 5000ची देण त्यांच्याकडनं आली. कोटक विला बंगलो या बंगल्याकडनं आम्हाला या बंगल्याच्या मालकाकडनं 2500चं कॅश प्राईज आलं. त्याचबरोबर संजयजी मोतीलाल चौधरी यांच्याकडनं 5000ची देण आली. भूपेंद्र दामोदर मोरे यांच्याकडनं 1000ची. विशालजी भोईर किनारा चायनीज यांच्याकडनं 3000. पूर्वज सुरेश पाटील जावई सफाय 3500ची देण. प्रफुल्लजी मोरे यांच्याकडनं 1000 रुपये. अमितजी मोरे यांच्या स्मरणार्थ 1000 रुपये. सातपाडी फळ ताळीमाळी संस्था यांच्याकडनं 3000 आणि कौस्तुभ तांडेल सातपाडी यांच्याकडनं 1000 रुपये. संध्या तुकाराम पाटील यांच्याकडनं आम्हाला 5000चं देण आली. त्याचबरोबर सतीशजी दामोदर मोरे यांच्याकडनं 1000 रुपये. साक्षी मेकओव्हर सातपाडी यांच्याकडनं 1000 रुपये. रोहनजी तांडेल यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. त्याचबरोबर कुमारजी माई या स्पर्धेतील अंतिम विजेता संघ ठरला म्हणजे बजरंग वॉरियर त्यांच्यासाठी 5000चं कॅश प्राईज त्यांच्याकडनं आलंय. आणि त्याचबरोबर आपण पाहू शकता वस्तूंची उपलब्धी जी करून दिली गेली. अनिकेत राऊत ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी आपण आकर्षक पारितोषिक पाहतोय ते आकर्षक पारितोषिक त्यांच्याकडनं आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आले. प्रसादजी मोरे आपण पाहतोय 30 किलोची तांदळाची प्रसादजी मोरे यांच्या सौजन्यानं मात्र आम्हाला यांच्या स्मरणार्थ मात्र आम्हाला तांदळाची उपलब्धी करण्यात आली. त्याचबरोबर विपुलजी पाटील यांच्याकडनं पाण्याची पुरवठा करण्यात आला. रामकृष्ण मोरे यांच्याकडनं तेलाची उपलब्धी करण्यात आली. त्याचबरोबर विकासजी मोरे यांच्याकडनं 5 किलो चिकन. चेतन राठोड यांच्याकडनं डीजेची उपलब्धी साऊंड सिस्टीमचा उपलब्धी त्यांच्याकडनं करण्यात आली. त्याचबरोबर केतन मोरे यांच्याकडनं या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीजचा पारितोषिक त्यांच्याकडनं देण्यात आलं आहे. त्याचबरोबर रामकृष्ण मोरे यांच्याकडनं चेंडूंची उपलब्धी करण्यात आली आणि 5 बॉक्स त्यांच्याकडनं उपलब्ध करून देण्यात आले. रंजन मोरे यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅचचे जे आपण चषक देत होते ते चषक त्यांच्याकडनं लाभले. त्याचबरोबर कुमार माळी यांच्याकडनं 25 किलोचं चिकन आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आला. आणि संध्या तुकाराम पाटील त्यांनी मात्र बाहेरून जेल पकडणाऱ्या प्रत्येक प्रेक्षकाला एका जेलवरती 4 बिस्किटचे पॅकेट मात्र प्रोव्हाइड करण्यात आले. त्याचबरोबर श्री गणेश मैदान कुमार माई आणि अवी माई यांच्याकडनं आम्हाला प्रोव्हाइड करून देण्यात आलं. त्याचबरोबर या दिवसातील फायनल विजेता संघाला मात्र 5000चे देण त्यांच्याकडनं देण्यात आली. त्याचबरोबर सुभाष हिरामन पाटील यांच्याकडनं सुद्धा 500 रुपयाचं देण आम्हाला मिळालं. या सर्व दानशूर व्यक्तींचा पुन्हा एकदा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आणि चुकून कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमस्व मागतोय. त्याचबरोबर आपण पारितोषिक वितरणाकडे वळतोय. मी मुख्य मान्यवरांना विनंती करीन त्यांनी मात्र मुख्य व्यासपीठावरती आपण विराजमान व्हायचं आहे. प्रफुल्लजी मोरे आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती आपला स्थान ग्रहण करायचं आहे. राजेंद्र मोरे, अनिलजी एकनाथ मोरे सर्व आपण मी जी नावं घेतोय त्या प्रमुख व्यक्तींना मात्र रंजनजी मोरे आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती. राजेंद्रजी मोरे आपण सुद्धा या. हेमंतजी मोरे आपण सुद्धा यायचं मुख्य व्यासपीठावरती आपण स्थान ग्रहण करायचं आहे. कुमारजी माई आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती आपले स्थान ग्रहण करायचं आहे. श्यामू माळी आपण सुद्धा या आपलं सुद्धा स्थान ग्रहण करायचं आपण. श्यामू माळी सर्वजण या मुख्य व्यासपीठावरती आपण या. ज्यांची नावं घेतली जात आहेत त्यांनी आपण आपला मुख्य व्यासपीठावरती स्थान आहे तो स्थान ग्रहण करायचं आहे. मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. कृपेशजी मोरे आपण सुद्धा या. कृपेशजी मोरे आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती आपलं स्थान ग्रहण करायचं आहे. हितेंद्रजी फडकर आपण सुद्धा या. हितेंद्र फडकर आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती. हितेंद्र फडकर. विकासजी मोरे आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती या आपण.
राजेश मोरे आपण या मुख्य व्यासपीठावरती. राजेशजी मोरे, शिरीष पाटील आणि त्याचबरोबर चेतन पाटील, चेतन फडकर आपण सुद्धा या. चेतनजी फडकर, दीपक मोरेजी आपण सुद्धा या. लेजेंडरी क्रिकेटर आपण या, आपलं सुद्धा स्थान ग्रहण करायचं, आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. राजेंद्र पाटील आपण सुद्धा या. राजेंद्रजी पाटील, हितेंद्र फडकर आपण सुद्धा या. मुख्य व्यासपीठावरती आपलं स्थान आहे, आपण मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. प्रफुल्लजी मोरे, प्रफुल्लजी मोरे आपण सुद्धा या. एक उत्तम क्रिकेटपटू म्हणून आपण प्रफुल्लजी मोरे यांना सुद्धा पाहतोय. लेदर क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा, खूप चांगलं खेळ त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलाय आणि अनेक विभागामध्ये जाऊन त्यांचा क्रिकेटचा खेळ आपण पाहिलाय. आणि जाऊया इथून सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो, ज्यांची नावं घेतल्या त्यांनी आपण आपला स्थान मुख्य व्यासपीठावरती घ्यायचं आहे. त्याचबरोबर जाऊया आपण मुख्य व्यासपीठावरती जे विराजमान असलेले आमचे प्रमुख पाहुणे त्यांचं स्वागत सन्मान आपण करूया. या मुख्य व्यासपीठावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्वांचं स्वागत सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ज्या दानशूर व्यक्तीने मात्र आम्हाला जे कॅश प्राईज दिलं आणि त्याचबरोबर जे काही त्यांच्याकडनं जमेल तितकं त्यांनी दिलं आणि या स्पर्धेचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं, त्यांचा सुद्धा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतोय. हॅलो 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 ग्रामपंचायत सदस्य शीतलजी मोरे यांना सुद्धा विनंती करतो आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती. उषाजी मोरे आपण सुद्धा यायचं आहे. प्रणालीजी मोरे आपण सुद्धा असतील तर आपण सुद्धा या. ग्रामपंचायत सदस्य आहेत प्रणालीजी मोरे, आपण सुद्धा असतील तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. ग्रामपंचायत सदस्य अश्विनी मोरे आपण सुद्धा यायचं मुख्य व्यासपीठावरती. अश्विनी मोरे मुख्य व्यासपीठावरती यायचं. पण आम्ही ज्यांची नावं घेते त्यांनी आपण लगेच मुख्य व्यासपीठाकडे या. अश्विनी केतन मोरे ग्रामपंचायत सदस्य आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर जाऊया प्रथमतः आपण स्वागत सन्मान करतोय. मायाची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान आपण पार पाडतोय. प्रथमतः आपण स्वागत सन्मान करतील ग्रामपंचायत सदस्य शीतलजी मोरे मॅडम यांचं स्वागत सन्मान आपण करतोय. मायाची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन महिलांचं स्वागत सन्मान करण्यासाठी महिलांनाच मी आमंत्रित करतोय. वनिता पाटील आपण या मुख्य व्यासपीठावरती आपल्या शुभातन मात्र आपण हा सन्मान करतोय. वनिताजी पाटील यांच्या शुभातन मात्र हा सन्मान आपण करूया. मायची उबदार शाल आणि त्याचबरोबर
पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान आपण पार पाडतोय. पुढे जा पुढे जाऊया इथून. धन्यवाद. जाऊया आपण मुख्य व्यासपीठावरती. जोरदार टाळ्या होऊ द्या. स्वागत सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. जाऊया पुढचा स्वागत सन्मान आपण करतोय. पुढचा स्वागत सन्मान करण्यासाठी आपण तर जाऊया अनिलजी मोरे सरांचा आपण स्वागत सन्मान करतोय. मायची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन प्रफुल्लजी मोरे यांच्या शुभातना मात्र हा सन्मान आपण करूया. मायची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊया आणि त्यांचा सन्मान आपण करतोय या मुख्य व्यासपीठावरती. खूप चांगला खेळ अनिलजी मोरे सरांनी केलाय. जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. क्रिकेट खेळत असताना खूप चांगला खेळ. लेजेंडरी क्रिकेटर असले तरीही खूप त्यांचा खेळ चांगला राहिला. सिंगल डबल त्याचबरोबर मोठा फटका आणि ओव्हरमध्ये खूप उत्तम गोलंदाजी केली आहे. दोन शब्द त्यांच्याकडनं नक्कीच मार्गदर्शन करतील ते. धन्यवाद. सर्वप्रथम उपस्थित सर्व माझ्या फड प्रीमियर लीगचे सगळं माझे ग्रामस्थ आहेत. त्यांचं सगळ्यांचं मी इथे अभिनंदन करतोय की त्यांनी या स्पर्धेला येऊन या स्पर्धेची शोभा वाढवली. तसंच आज एक आवर्जून सांगेन की मी आज पुन्हा जवान झालो. ह्याचं कारण असं की ज्यावेळेला आपली लोक एकतर असतात तेव्हा ती ऊर्जा वेगळी असते आणि ती ऊर्जा आज माझ्यामध्ये आली आणि मी कसा काय ते ओव्हर खेळलो मलासुद्धा नाही समजलं. परंतु एक आनंद वाटला. तुमच्या सहवासामध्ये पुन्हा एकदा मला तारुण्य आठवलं आणि ज्यांनी माझा आता सत्कार केला त्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच मी वाढलो होतो. ते माझ्या समोर असायचे. आम्ही ज्यावेळेला खेळायचो त्यावेळेला बाजूचा आमचा जो दुसरा प्लेअर येणारा तो पॅड बनवून बाहेरच असायचा. हे कधी आऊट होतात पण आम्ही दोघंसुद्धा आऊट नाही व्हायचो. पण त्यांच्या मार्गदर्शनामध्येच वाढलो आणि मी खरोखरच तुमचे आभार मानतो का तुम्ही त्या व्यक्तीकडनं माझा सत्कार करून घेतला. आणि पुन्हा एकदा ही फड प्रीमियर लीगसाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या प्रत्येक माझ्या भावाचं मी मनापासून आभार मानतो. तसंच ह्या समालोचनासाठी वेळात वेळ काढून आपलं मनीष चौधरी हे आले त्यांचासुद्धा मी मनापासून आभार मानतो. तसंच आपल्याला हे DJ ज्यांनी दिला त्यांचासुद्धा मी मनाने आभार मानतो. तसंच माझा फड ग्रामस्थ ज्यांनी तन मन धन आणि आपली मेहनत ही देऊन प्रत्येकाने स्पर्धेची शोभा वाढवली. ह्या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय भंडारी. माफी मागतो. तसाच माझा हा माळी समाज मी त्यांच्याबद्दल बोलायचं राहून गेलं होतं. जे आपल्या हाताला हात आणि साथीला साथ पकडून असतात त्या समाजाचा सुद्धा माझ्या समाजाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी. धन्यवाद. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून केलं जातं आहे. अनिलजी मोरे खूप चांगला क्रिकेट त्यांनी हाताळला आणि या वयोमानामध्ये जेव्हा क्रिकेट खेळताना एक वेगळी स्फूर्ती त्यांच्यामध्ये आपण पाहिली आणि खूप चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आहे आणि खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. तर अभिजी माळी यांना मी विनंती करतोय आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण मुख्य व्यासपीठावरती या. मुख्य मान्यवर आहेत आपण
आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. तर त्यांचंही स्वागत सन्मान आपण करणार आहोत. त्यांचं स्वागत सन्मान मी करण्यासाठी विनंती करतोय. तर वेलकम, आपलं हार्दिक स्वागत असेल सर. आपण स्थान ग्रहण करायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय विकीजी पाटील यांच्या शुभातनं मात्र केलं जाईल. विनीतजी पाटील, जोरदार टाळ्या होऊ द्या. नक्कीच खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं गेलं आणि असं सहकार्य तुमच्याकडनं आम्हाला लाभत राहावं हीच अपेक्षा आम्ही बाळगतोय. जाऊया नेक्स्ट आपण स्वागत सन्मान करतोय. तर जाऊया कुमारजी माळी यांचं सुद्धा स्वागत सन्मान करावं लागेल, कारण की त्यांचं स्वागत सन्मान हे फार मोठं आहे. त्यांनी दिलेली या स्पर्धेसाठी अथांग मेहनत आणि या स्पर्धेसाठी खूप चांगलं सहकार्य त्यांच्याकडनं लागलं गेलं. आणि राजेंद्रजी मोरे यांना मी विनंती करतो आपल्या शुभातनं मात्र हा स्वागत सन्मान पार पाडायचा आहे. आपण पाहिलं तर हा असा व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाने या स्पर्धेसाठी खूप चांगलं महत्त्व दिलं आहे आणि एक चांगली आपल्याला या स्पर्धेला सक्सेसफुल करण्यासाठी खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून लागलं. मैदान देण्यापासनं आणि या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य करण्यापासनं त्यांचा खूप मोलाचा वाटा राहिला आणि 2 शब्द त्यांच्याकडनं सुद्धा मार्गदर्शन केले जातील. सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. दरवर्षीप्रमाणे तुम्ही यंदाही ज्या उत्साहाने ही फड प्रीमियर लीग या मैदानावर केली आणि अतिशय आनंद वाटतो की काल रात्रीच मी आणि विकी देवेन वगैरे चर्चा करत होतो की हे 4थं पर्व माझ्या मते आहे. एक पर्व तुमचं टळलं ते या मैदानाच्या अनुपस्थितीमुळे, कारण की मैदानात जर मैदानाच्या अडचणी चालू होत्या आणि त्याच वर्षी आम्ही आमची सोलटी माई समाज प्रीमियर लीगसुद्धा किल्ल्याच्या पाठीमागच्या मैदानावर केली होती. त्यामुळे तुमचं एक वर्ष टळलं नाही तर आज तुम्ही 5व्या पर्वाकडे असतात. पण एक अतिशय आनंद वाटला मला यावेळेला. काल मी आपल्या फड परिवाराच्या सर्व मुलांनासुद्धा बोललो की ही लढाई जी होती या मैदानाची ती फक्त मी आणि अवी काका आणि आम्ही माळी बंधू सर्व लढत होतो. परंतु काल जो तुमच्यावर जेव्हा आलं आणि तुमच्यामध्ये जो डिस्टर्बन्स बंटीदादांनी काल भाषण केलं तो बाहेरून आलेला उपरा फक्त आपल्याला लढतोय. गेल्या वर्षी SMPLला मला असा त्रास झाला, परंतु त्याला न जुमानता आम्ही सर्वांनी माई लोकांनी ते करून दाखवलं आणि असंच बक्षीस वितरणाच्या वेळेला मी त्याला भाषणामध्ये माझ्या बोललो आणि त्याचं प्रत्युत्तर त्याला 24 तासात दिलं. त्या 24 तासात दिलेल्या उत्तरामध्ये तुम्ही फड परिवार आमच्यात सहभागी झालात आणि काल जे तुमच्याबद्दल घडलं त्याच्यात अजून हिरहिरीने तुम्ही आमच्यासोबत सहभागी व्हाल. आणि काल अतिशय आनंदाचा दिवस होता, कारण की काल सातपट्टीमधून सुद्धा अनेक मला फोन आले की शाखाप्रमुख असतील आमच्या शिवसेनेचे हिलेशजी चौधरी त्यांचे किंवा अनेकांचे फोन आले की कुमार यावेळेला तू एकटा नको पुढे होऊ, यावेळेला आम्हाला सोबत घेऊन चाल, यावेळेला त्याचा सुपडा साफ करू आम्ही. खूप आनंद वाटला की सगळे गावं मिळून आज एकत्र होत आहेत आणि असेच जर आपण एकत्र राहिलो आणि तुमची मेहनत तर नक्कीच वाखाणण्याजोगी असते. कारण की त्या दिवशी मी मैदानावर आलो तेव्हा आमच्या मुलांमध्ये चर्चा चालू होती की आपली मुलं काहीच करत नाही आणि ह्यांची मुलं बघा अतिशय माता भगिनीपासनं जर नजर मारली होती ना आम्ही त्यावेळेला तर एक चॉकलेटचं हे सुद्धा पॅकेट रॅपसुद्धा दिसत नव्हतं. एवढी मेहनत तुम्ही दरवर्षी घेतात, खूप आनंद होतो. तर तुम्हाला पुन्हा एकदा पुढील वर्षासाठी शुभेच्छा आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खूप चांगलं मार्गदर्शन त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे केलं गेलं आहे. कुमारजी माई सर प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगलं सहकार्य करत असतात आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा खूप चांगलं सहकार्य त्यांच्या माध्यमातून राहिलं आहे. जाऊया पुढचा स्वागत सन्मान आपण करतोय. पुढचा स्वागत सन्मान आपण करूया. तर सानुमाळी सरांचं सुद्धा स्वागत सन्मान करतोय आपण. त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी रुपेशजी मोरे आपण या आपल्या शुभातड मात्र हा स्वागत सन्मान आपण करतोय. जोरदार टाळ्या होऊ द्या. तिथे मायेची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत सन्मान आपण करतोय. धन्यवाद. त्याचबरोबर जाऊया पुढचं स्वागत सन्मान आपण करतोय रंजनजी मोरे सरांचं स्वागत सन्मान करतोय आपण आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय हेमंतजी मोरे या आपण आपल्या शुभातनं मात्र हा स्वागत सन्मान करायचा आहे. मायची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान पार पाडला जात आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या.
जाऊया, धन्यवाद. त्याचबरोबर पुढचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय, पुढचा स्वागत सन्मान होईल. तर जाऊया, पुढचा स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय, पुढचा स्वागत सन्मान असेल राजेंद्रजी मोरे. राजेंद्रजी मोरे जर या आपण राजेंद्रजी पाटील या आपलं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. विकासजी मोरे, विकासजी मोरे या आपल्या शुभातना मात्र हा स्वागत सन्मान मात्र पार पाडायचा आहे. राजेंद्रजी पाटील आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं स्वागत सन्मान केलं जात आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. माय शुभदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान. जाऊया, राजेंद्रजी मोरे सरांचं सुद्धा स्वागत सन्मान आपल्याला करायचं बाकी आहे. त्यांचंही स्वागत सन्मान करूया आणि त्यांचं स्वागत सन्मान करतील विनीतजी पाटील यांच्या शुभातनात मात्र केलं जाईल. जाऊया, त्याचबरोबर पुढचं स्वागत सन्मान करतोय आपण हेमंतजी मोरी सरांचं आपण पुढचं स्वागत सन्मान करतोय आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी देवेंद्र यांना मी विनंती करतो, आपल्या शुभातना मात्र हा स्वागत सन्मान करायचा आहे. माय शुभदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान आपण पार पाडतोय. टाळ्या वाजू द्या, टाळ्या वाजू द्या. जाऊया, त्याचबरोबर पुढचं स्वागत सन्मान आपण करतोय. कृपेशजी मोरे सरांचं आपण स्वागत सन्मान करूया. पुढचं स्वागत सन्मान कृपेशजी मोरे यांचं करण्यासाठी मी विनंती करतोय. देवेन हे स्वतः करतायत. धन्यवाद. त्याचबरोबर नक्कीच दोन शब्द आणि इथून खरोखरच हे आमचं फड प्रेमीचं 4थं वर्ष आहे आणि ह्या तरुण मुलांच्या ह्या कार्यकारिणीमुळे किंवा त्यांनी घेतलेल्या या हिरिरीने भाग घेतल्यामुळे आज आम्ही पूर्णतः 30 वर्ष पाठीमागे म्हणजे आम्ही आमच्या 18व्या ते 20व्या वर्षाच्या जवानीमध्ये आम्ही आलो आहोत. खरोखर आम्ही या सर्व तरुण खेळाडूंचं आणि ग्रामस्थांचा मी आमच्या वतीने आभार मानतो, अभिनंदन करतो. खरोखरच आज आम्ही पुन्हा जसं अनिल मोरांनी सांगितलं त्यांनी सर्वांचे आभार पण मागितले, पण पुन्हा 30 वर्ष पाठीमागे येण्याचं जे कार्य आहे हे आमच्या नवीन तरुणांनी घेतलेले आहेत. त्यामुळे पुनश्च त्यांचा मी आभार आणि अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जाऊया, पुढचं स्वागत सन्मान आपण करतोय. प्रफुल्लजी मोरे सरांचं पुढचं स्वागत सन्मान आपण करतोय आणि त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विकीजी अविजी माई सरांच्या शुभातना मात्र हा केला जाईल स्वागत सन्मान. नक्कीच माय शुभदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान पार पाडला जातोय. टाळ्या वाजू द्या. त्याचबरोबर पुढचं स्वागत सन्मान आपण करतोय. पुढचं स्वागत सन्मान करण्यासाठी आणि नक्कीच हॅलो हॅलो यंदाचे क्रिकेट सांगायचं झालं तर पहिलं प्रथम विजेत्या संघाचं मी अभिनंदन करतो. बजरंगबली या संघाचं पहिलं अभिनंदन करतो आहे आणि सांगायचं झालं तर सेकंड जे उपविजेता संघ आहे त्यांचा बी अभिनंदन, दोघे फायनल आल्याबद्दल. आणि ही संघ हा जो क्रिकेट संघ आपलं टुर्नामेंट चालू आहे ही फड प्रीमियर लीग ही मला प्रत्येक वर्षाचं व्हायला पाहिजे आणि न आपला काय न भांडता वगैरे व्हायला पाहिजे आणि सगळ्यांनी एकमत येऊन सगळ्यांनी करायला पाहिजे. बाकी जास्त तर बनते सगळे सांगितले, मी आता बोलत नाही आहे, बस 2 शब्द जास्त नाही बोलत, 2 शब्द बोलतो. धन्यवाद मामा. त्याचबरोबर पुढचं स्वागत सन्मान आपण करतोय. शिरीषजी पाटील यांचं स्वागत सन्मान करतोय आपण. पुढचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विनंती करतोय. मानस या आपल्या शुभातना मात्र हा स्वागत सन्मान करूया. शिरीषजी पाटील आपण पाहतोय, त्यांचंही स्वागत सन्मान केला जातोय. त्याचबरोबर पुढचं स्वागत सन्मान मी करतोय विकासजी मोरे सर या आपलं सुद्धा स्वागत सन्मान असेल. त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतोय. मानस या. अर्चित मोरे या लगेच. पुढचं स्वागत सन्मान आपण करायचं आहे.
त्याचबरोबर चेतनजी फडकर यांचा सुद्धा स्वागत सन्मान केला जाईल. त्यांचा स्वागत सन्मान करण्यासाठी प्रथम आपल्याला पाहायला मिळतात त्यांच्या शुभाताना मात्र हा स्वागत सन्मान केला जाईल. तर नक्कीच यूट्यूब लाईव्ह हा मात्र कुठेही उपलब्ध नव्हता, परंतु होमसाईन नेटवर्क असं आहे त्यांनी मात्र श्रवणामध्ये आम्हाला या वेळेमध्ये आम्हाला तो उपलब्ध करून दिला आणि त्यांचा सुद्धा पुन्हा एकदा मनाच्या आणि हृदयाच्या अंतःकरणातून धन्यवाद व्यक्त करतोय. जोरदार टाळ्या उद्या होमसाईन नेटवर्कसाठी. त्याचबरोबर स्कोरर आपण पाहू शकता प्रतीकजी भंडारी यांचा सुद्धा आपण स्वागत सन्मान करतोय. मायची उपदार शाल आणि पुष्पगुच्छ प्रतीकजी भंडारी. या स्कोरर प्रतीकजी भंडारी आपल्याला पाहायला मिळाले. अप टू डेट माहिती आमच्यापर्यंत प्रत्येक चेंडूची माहिती आम्हाला देत होते आणि प्रत्येक घडणाऱ्या घडामोडी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत होते. त्यांचं स्वागत सन्मान करण्यासाठी मी विकी यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हाताने मात्र हा स्वागत सन्मान करायचा आहे. नक्कीच अप टू डेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत होते. जोरदार टाळ्या उद्या. खूप कठीण असतं काही गोष्टी करणं, परंतु या व्यक्तिमत्वाकडनं हे कार्य घडलं जातं आणि खूप चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून केलं जातंय. डिजिटल स्कोरिंगचं काम त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि 2 दिवस सलग आपण जेवणाची उपलब्धी करणं फार कठीण असतं. त्या व्यक्तींकडनं ते जेवणाची उपलब्धी करून देण्यात आली सलग 2 दिवस आणि आजच्या दिवसामध्ये आम्हीही जेवणाचा लाभ घेतला. खूप उत्तम जेवणाची उपलब्धी त्यांच्याकडनं करण्यात आली. सौरभजी माळी यायचं आपण आपलं सुद्धा स्वागत सन्मान केलं जाईल. सौरभजी माळी तर जाऊया. त्याचबरोबर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून युवासाई मंडप डेकोरेटर व इव्हेंट मॅनेजमेंट ज्यांच्याकडनं त्या प्रोव्हाइडर केलं आम्हाला प्रोप्रायटर पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी आपण मंडप पाहतोय, पूर्ण सजावट पाहतोय. ही सजावट ज्यांच्या माध्यमातून राहिली मंडप डेकोरेटर नक्कीच आपण पाहतोय विनीतजी पाटील यांच्याकडनं करण्यात आले आणि विनीतजी पाटील यांचा सत्कार करतील देवेन आपण आपल्या शुभातानं मात्र हा सत्कार करायचा आहे. विनीतजी पाटील
मायचे उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान केला जातोय. धन्यवाद. त्याचबरोबर सलग 2 दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहिलं त्या दोन्ही पंचांना विनंती करतोय, मनीष वैद्य आणि त्याचबरोबर प्रणित तांडेल या दोन्ही पंचांना विनंती करतोय की आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान घेण्यासाठी. नक्कीच मनीष वैद्य मात्र गेल्यात. यज्ञेश पाटील या, आपल्या शुभातानं मात्र हा सत्कार केला जाईल. यज्ञेश या लगेच. प्रणित तांडेल आहेत उपस्थित, त्यांच्या सन्मान मात्र केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. पंचांची ट्रॉफीज आपण पाहतोय, एक नक्कीच आगळीवेगळी ट्रॉफीज पाहायला मिळते आणि पंचभूमिका ही फार कठीण भूमिका असते आणि ते पार पाडलं जातंय प्रणित तांडेल यांच्या माध्यमातून आणि मनीष वैद्य. जाऊया नेक्स्ट आपण स्वागत सन्मान करतोय. आपण 2 दिवस आवाज ऐकला. पहिला दिवस आपण उत्कृष्ट आवाज ऐकला आणि आजचा दिवस आपण मनीष तांडेल यांचा सातपाडीचा गोड आवाज चौधरी, तर आपणही त्यांचं स्वागत करूया. अनिलजी मोरे यांच्याकडनं त्यांचा स्वागत समारंभ होईल. धन्यवाद मनीष, तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. पुण्याच्या एकदा तुमचा धन्यवाद व्यक्त करतोय. नक्कीच फड प्रीमियर लीग म्हटली की सलग 3 दिवस मी बोलत होतो की कधीतरी संधी मिळेल विकी भाऊला बोलायचा आणि आपल्याला नाव काय प्रतीक भाऊ ह्यांना मी म्हणायचो की एकदा तरी संधी मिळेल का, तर ते गेल्या वर्षी त्यांनी सांगितलं होतं, परंतु उत्कर्षजी पाटील हे मात्र 2 वर्ष सलग त्यांनी हे स्पर्धा आपल्या समालोचनांना केली होती, परंतु त्यांनाच पुन्हा एकदा आमंत्रित केलं होतं. परंतु एक वेळ मिळाली, उत्कर्ष सुद्धा म्हणाला की एक दिवस तुला मी नक्की तिथे समालोचन करण्याची संधी देईल आणि उत्कर्षने सांगितलं एक दिवस तिथे जा तू. आणि प्रथमने मला कॉल केला की एक दिवस तू येणार का, तर कालच्या दिवसामध्ये मला जमलं नाही. कालच्या दिवसामध्ये वाळवळ प्रीमियर लीगमध्ये होतो आणि तिथून मी सांगितलं की एक दिवस नक्कीच तुमच्यासाठी येईल आणि एक दिवस हा मिळाला आणि तुम्ही संधी दिली त्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा मी तुमचं धन्यवाद व्यक्त करतोय. जाऊया पुन्हा एकदा पुढचं आपण स्वागत सन्मान करतोय. 2 दिवस आपण पाहतोय सलग सातपाडीवरनं फडवरनं ते इथपर्यंत येणं, त्या सामानांची इथपर्यंत पोचवणं, सामान घेऊन जाणं, सामान पोचवणं, ह्या गोष्टींचं काम ज्यांच्याकडनं केलं गेलं, म्हणजे टेम्पोची पुरवठा आमच्यापर्यंत केला गेला, जो टेम्पो पुरवला गेला. यज्ञजी पाटील या, आपलं स्वागत सन्मान केलं जाईल, त्यांचं स्वागत सन्मान करतील यज्ञेश पाटील या लगेच. आणि कुंदनजी पाटील यांच्या शुभातनं मात्र हा स्वागत सन्मान केला जाईल या लगेच. यज्ञेश मायची उबदार शाल आणि त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन हा स्वागत सन्मान पार पाडला जातोय. नक्कीच दोन्ही लहानपणापासून खास मित्र आहेत आणि त्यांच्या हाताने मात्र हा स्वागत सन्मान केला जातोय. जाऊया पुढचं आपण जे या स्पर्धेमध्ये जे छोटे खेळाडू होते, आयकॉन म्हणून खेळत होते प्रत्येक संघामध्ये, त्यांचाही सन्मान आपण करूया. त्यांना सुद्धा आपण एकेकाने लाईनीत यायचं आहे, त्यांना हे मेडल दिलं जाणार या स्पर्धेच्या माध्यमातून. एक या लाईनीत यायचं आहे सर्वांनी, या लगेच या सर्वजण या आणि लाईनीत उभी राहा, एक जण या. तर नक्कीच अनिलजी मोरे सरांना मी विनंती करतो, आपल्या शुभाताना मात्र त्यांना एक मेडल द्यायचं आहे. या लगेच या लाईनीत वरती या, स्टेजवरती या, स्टेजवर एक जण या, लाईनीमध्ये या, स्टेजवरती या. जोरदार टाळ्या होऊ द्या या सर्वांसाठी. आयकॉन प्लेयर आहेत हे या स्पर्धेमधील. एक वेगळी संकल्पना पाहायला मिळाली या स्पर्धेच्या माध्यमातून. आयकॉन खेळाडू हा एक चांगला खेळाडू असतो, परंतु एक वेगळी संकल्पना आणली की आयकॉन खेळाडू हा आपल्या विभागातील सर्व लहान मुलांना आपण निवडूया आणि येणाऱ्या काळामध्ये हे आयकॉन खेळाडू म्हणून खेळतील ही अपेक्षा आपण बाळगू आणि त्याच अपेक्षेने मात्र यांना सर्वांना आयकॉन खेळाडू बनवला. स्माइल द्या, स्माइल थोडी.
जाऊया प्रणव आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणवचं म्हणायला गेलं तर या स्पर्धेसाठी या प्रणवने खूप सारी मेहनत घेतली आहे. जोरदार टाळ्या होत्या प्रणवसाठी. त्याचा संघ सुद्धा होता आणि या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतली आहे प्रणवने. अभिनंदन इलेव्हनचे संघ मालक. नक्कीच डोकं टेकून मात्र नमन केलंय. या लगेच एक जण या, आमचे छोटे आहेत. धन्यवाद. आपण बेस्ट कॅचचा अवॉर्ड देतोय. बेस्ट कॅच अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतोय ज्यांचे शुभातन मात्र द्यायचं आहे, हेमंतजी मोरे सर आपण या. आपल्या शुभातन मात्र हा बेस्ट कॅचचा अवॉर्ड देतोय आपण केतन मोरे यांच्याकडनं प्रोव्हाइड करण्यात आला. आपण पाहू शकता प्रणय मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणव यांच्या माध्यमातून काय कमालीचा जेल टिपला गेला आणि बेस्ट कॅच अवॉर्ड मात्र त्यांच्या नावावरती जातोय. प्रणव यांच्या चेहऱ्यावरती खूप स्मित हास्य पाहायला मिळते, आनंदात आहे. जाऊया तर महिलांमधील फायनलचा मॅच मधील मॅन ऑफ द मॅच. एनी गेस कोण असणार आहे? मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती ज्यांचे शुभातन मात्र द्यायचं आहे. शीतलजी मोरे मॅडमांना मी विनंती करीन आपल्या शुभातन मात्र हा किताब द्यायचा आहे. ऋतुजा मोरे मॅडम आहेत, त्यांच्या शुभातन मात्र आपण देतोय. ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांच्या शुभातन मात्र हा आपण मॅन ऑफ दचा किताब देतोय. कृतिका मोरे या. मॅन ऑफ द मॅच फायनल मॅच मधील मॅन ऑफ द मॅच कृतिका मोरे. नक्कीच खूप चांगला खेळ, प्रभावित खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला. फायनल मॅच मध्ये कृतिका मोरे मात्र ठरतायत मॅन ऑफ द मॅच. टाळ्या वाजू द्या. 47 धावांची खेळी, झुंजात्मक खेळी. 50 धावेपर्यंत पोहोचू शकले नाही, परंतु 50 धावा झाला असंच समजा. 47 धावांची खेळी, अप्रतिम खेळी कृतिका मोरे यांच्या बॅट मधनं आपण पाहिली. कॉंग्रॅच्युलेशन. जाऊया पुढचं मॅन ऑफ द मॅच आपण जातोय. एक महिलांना देऊ, एक पुरुषांना देऊ. आपण असं एक एक करू, नाहीतर मग एकदाच ट्रॉफी दिली की जाणार तिथे फोटो काढायला, म्हणून आपण एकेकांना देतोय. जाऊया फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच पुरुषांमधलं कोण असणार आहे? तर मी विनंती करतोय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी ज्यांच्या शुभातन मात्र देतोय कृपेशजी मोरे सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभातन मात्र हा द्यायचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच एनी गेस कोण असणार आहे? कोण असणार आहे? तो आहे प्रथम. आहे का? नाही आहे. तर अजिंक्य मोरे ठरतोय मॅन ऑफ द मॅच. काय कमालीचा मॅच राहिला. फायनल मॅच बघण्यासारखा होता, प्रेक्षणीय सामना होता आणि प्रेक्षकांना आवडीनिवडीचा सामना म्हणजेच फायनलचा सामना झाला. आणि अजिंक्यनं मात्र त्या सामन्यामध्ये झुंजात्मक खेळ केली आणि अजिंक्य ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. अजिंक्य दोन शब्द होऊ द्या. या स्पर्धेमधील आपण हा कितवा किताब घेतोय? 4 वर्ष झाले. 4 वर्षामधनं हा कितवा किताब असेल? मॅन ऑफ द मॅचचा दुसरा किताब आहे. कसं वाटतंय? खूप आनंद वाटतोय. आणि दुसरं असं बोलायला गेलं तर म्हणजे आपण जे टुर्नामेंट भरवतो तर सर्वांना चान्स मिळाला पाहिजे आणि माझ्यासारखे दुसरे अजून पोरं पण निर्माण झाले पाहिजेत. आणि नक्कीच आपण जे लीग फॉर्मॅट असते ते त्या लीग फॉर्मॅटमध्ये आपण येणाऱ्या यंग जनरेशनला घडवत असतो, त्यासाठी मात्र लीग फॉर्मॅट ठेवत असतो आणि सर्वांना एकत्रित घेऊन, समाज बांधवांना एकत्रित घेऊन ही स्पर्धा ऑर्गनाईज करत असतो. म्हणून आपण या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरल्यात. कशी फिलिंग होते आणि संघाला काय म्हणणार? फिलिंग तर खूपच वेगळी होती साहेब. म्हणजे बोलायचं गेलं तर अशा सिच्युएशनला काय करू काय नाही असं झालेलं.
पण मनात ठरवलं का नाही फायनल मारायची तर फायनल जिंकावंच लागेल. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी. जाऊया नेक्स्ट आपण नेक्स्ट अवॉर्डकडे जातोय आपण. नेक्स्ट अवॉर्ड असणार आहे महिलांमधनं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कोण असणार आहे, बेस्ट फिल्डर. या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर कोण असणार आहे महिलांमधनं? एनी गेस कोण आहे? कोण आहे? वाटत नाही कोणीच नाही आहे का? ठेवून द्यायची अशीच, पुढच्या वर्षी देऊ आपण, बघू आपण कोण असणार आहे. तर एनी गेस आठवण करा कोण असेल, कोणी चांगला प्रयत्न केला जेल टिपण्यासाठी, फिल्डिंग करण्यासाठी. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट महिलांमधनं मी विनंती करतोय ज्यांच्या शुभार्थना मात्र द्यायचं आहे. हेमंतजी मोरे सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभार्थना मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे. हेमंतजी मोरे सर या, आपल्या शुभार्थना मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे. तर एनी गेस आठवलं का कोण आहे या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट? संगीता असणार आहे का? असणार आहे का? असणार आहे का? तर वाटत नाहीये, त्यांनाही वाटत नाहीये. जागृती पाटील ठरते मात्र या स्पर्धेतील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून राहिलं आणि बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट 2026 फॉर प्रीमियर लीग मधनं. जागृती दोन शब्द बोलणार आहे का? जागृती नाही, अगोदरच त्यांनी ठरवलंय की मी नाही बोलणार आहे. जाऊया आपण पुढच्या अवॉर्डकडे. बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट सामू माळी यांच्या शुभार्थना मात्र हा अवॉर्ड देतोय आपण. या सर, आपला शुभार्थना मात्र दिला जाईल. पुरुषांमधनं बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट कोण असणार आहे? एनी गेस? थकले वाटतं, आता नाव पण निघत नाही त्यांच्या तोंडातनं. संदीप सांगतोय. यस यज्ञेश, काय वाटतंय संदीप? यज्ञेशला संदीप वाटतोय. जाऊया बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट 2026 मधनं कल्पेश मोरे मात्र ठरतोय बेस्ट टुर्नामेंट बेस्ट फिल्डर. खूप चांगला झेल त्यांच्या माध्यमातून टिपला गेला आणि बेस्ट फिल्डर ऑफ दी टुर्नामेंट 2026 मधनं ठरतोय कल्पेश मोरे. दोला टाळ्या वाजू द्या, हात थकले वाटतं आता. धन्यवाद. मोस्ट कॅच ज्यांच्या हातातनं ज्या जेल टिपल्या गेलेल्या आहेत, 5 जेल एकाच खेळाडून मात्र टिपल्यात. एनी गेस कोण असणार आहे? तर प्रफुल्लजी मोरे सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभार्थना मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे. सर्वात जास्त जेल कोणी घेतल्यात? कोण असणार आहे? एनी गेस? तर तो ठरतोय दीपेश भारक्या. आहे का? आहे का? त्याला वाटत नाही आहे. जीत, काय वाटते, असणार आहे का? तर तो ठरतोय जीत माळी. 5 जेल त्यांच्या हातातनं मात्र टिपल्या गेल्या आणि जीत माळी मात्र ठरतोय. प्रफुल्ल मोरे यांना मी विनंती करतोय आपण या, आपल्या शुभार्थना मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे. तर जाऊया महिलांकडे आता वळतोय. महिलांमधनं बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. तर जाऊया बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट. मी विनंती करतोय ज्यांच्या शुभार्थना मात्र द्यायचा आहे श्रीजी पाटील. या, आपल्या शुभार्थना मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे श्रीजी पाटील. एनी गेस बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट महिलांमधनं बेस्ट बॉलर ऑफ दी टुर्नामेंट कोण असणार आहे? 2026 मधनं ज्यांच्या नावावरती विकेट राहिलेल्या आहेत,
2 कोण असणार आहे? मंदा मोरे मात्र ठरत आहेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून महिला सुद्धा क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गृहिणीचं काम करणं, घरी भरपूर कामं असतात, परंतु त्या भरपूर कामातनं वेळ काढला जातोय. थांबायचं जरा, 2 शब्द नक्कीच होऊ द्या, कारण की 365 दिवस असतात वर्षातनं. 365 दिवसांमधनं असे 2 दिवस मिळतात की आपल्याला घरातनं घरचं काम सोडून 1 दिवस 2 दिवस इथे मैदानावरती खेळ खेळण्याची संधी मिळते. तर कसं वाटतंय? छान वाटते, कारण मुलींमध्ये खेळायला मजा येते आणि खरंच हेच संधी देतात आम्हाला, म्हणजे घरातली कामं टाकून आम्ही इकडे येतो. तर नक्कीच खूप आनंद वाटतंय आणि असंच प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन राहील आणि महिलांना घरचं 2 दिवस काम हे पुरुषांच्या अंगावर टाकून यायचं आणि नंतर इथे खेळण्यासाठी यायचं. जाऊया इथून पुढचा पुरुषांमधील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट रंजन मोरे यांना मी विनंती करतोय. रंजनजी मोरे सर, आपण या. आपल्या शुभाताना मात्र हा अवॉर्ड दिला जाईल बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एनी गेस कोण असणार आहे ज्यांच्या नावावरती 9 विकेट आहे, ज्यांच्या नावावरती 9 विकेट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण असणार आहे? एनी गेस कोण आहे? इकडून काय आवाज येतो? हर्षित मोरेचं नाव येतो. हर्षित, वाटते का तुला? हर्षित बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय. बारक्या दीपेश, काय वाटतंय कोण असणार आहे? इथून निकेत मोरे असं सांगितलं जातंय. तर बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट 9 विकेट ज्यांच्या नावावरती राहिल्यात तो गोलंदाज आहे आयुष. आपल्याला पाहायला मिळते बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आई बोलणार का? 2 शब्द नक्कीच. थांबायचं, 2 शब्द फक्त बोलायचं आहे. ही कितवी अवॉर्ड असणार आहे तुझा बॉलरचा? पहिला अवॉर्ड आहे. कसं वाटतंय? आनंद वाटत असेलच, परंतु या स्पर्धेचं आयोजन राहिलं गेलं सलग 4 वर्ष झाली. 3 वर्षामध्ये कुठेही कोणताही अवॉर्ड मिळालाय का? एक पण नाही. परंतु हा अवॉर्ड मिळतो यावर्षी. या स्पर्धेत जे सहभाग घेतात प्रत्येक जण या स्पर्धेला चांगलं सहकार्य देत असतात आणि ही स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते. त्याबद्दल 2 शब्द होऊ दे. आमच्या पोरांनी खूप चांगली स्पर्धा हे केलेली आहे. मला तर टाईम नव्हता काम करायला, पण आहेत आता नावं तर नाही घेऊ शकत, सगळेच होते ऑलमोस्ट. खूप मेहनत करून चांगली. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुला पुढच्या वाटचालीसाठी. जाऊया, 2 शब्द नक्कीच बोललाय आयुष आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. नक्कीच प्रयत्न केला आयुषने की 2 शब्द मी बोलेल. जाऊया महिलांकडे आपण पुन्हा एकदा वळतोय. महिलांकडनं बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असणार आहे? बेस्ट बॅटरचा किताब देण्यासाठी मी विनंती करतोय राजेंद्रजी पाटील या. सर, आपल्या शुभाताना मात्र हा अवॉर्ड दिला जाईल. महिलांमधील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ज्यांच्या नावावरती 107 धावा आहेत, कोण असणार आहे? 100 हा आकडा पालटला गेलाय. कोण असणार आहे? निशिता, काय वाटते? निशू, चांगला खेळ केला ना? वाटत नाही का मी असेल? नाही वाटत निशूला. तर जाऊया, बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरते आहे कृतिका मोरे. कृतिका मोरे, 2 शब्द फक्त. 2 शब्द या स्पर्धेसाठी. 2 शब्द. कसं वाटतं ही स्पर्धा खेळताना आणि या स्पर्धेमध्ये हा अवॉर्ड मिळाला त्याच्याबद्दल 2 शब्द होऊ द्या.
छान वाटते. फक्त खूप छान वाटतंय, पण खेळताना कसं वाटलं? मजा येते. नक्कीच खूप मजा येते. खूप छान आपण थोडंसं इंटरव्ह्यू दिला, छोटासा इंटरव्ह्यू होता त्यांचा. आणि 107 धावांची खेळी, जोरदार टाळ्या होऊ द्या कृतिकासाठी. खूप चांगला खेळ, त्यांच्या माध्यमातून मोठमोठे फटके त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. जाऊया नेक्स्ट पुरुषांमध्ये आपण जातोय. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट चेतनजी फडकर सरांना मी विनंती करतो आपल्या शुभाताना मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे. 92 धावा म्हणजे महिलांनी खाली ठेवलंय पुरुषांना. 107 धावा कृतिकाच्या होत्या आणि इथून फक्त 92 धावा पुरुषांच्या आहेत बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मध्ये. तर बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट एनी गेस? बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय नक्कीच निकेत या. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड मिळाला. कितवा अवॉर्ड आहे? पहिला अवॉर्ड आहे. नक्कीच पहिला अवॉर्ड आहे आणि आनंद तर नक्कीच असेल, परंतु या स्पर्धेमध्ये खेळताना थोडीशी दुखापत सुद्धा झाली होती. गोलंदाजी करणं आणि बॅटिंग करणं, ओपनर फलंदाज होता. खेळ तर चांगला केलाय आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंटचा अवॉर्ड सुद्धा मिळालाय. 4 वर्ष आपण या स्पर्धेचं आयोजन करत आहे. सर्व पाठिंबा देत आहेत आणि यंग जनरेशनला पुढे येण्याची संधी देत आहेत. त्याच्याबद्दल 2 शब्द होऊ द्या. आमच्या कर्तव्य क्रिकेट क्लबनी खूप चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती आणि खूप दिवस रात्र मेहनत केली या टुर्नामेंटसाठी. त्यांचं खूप अभिनंदन. नक्कीच धन्यवाद निकेत. खूप चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून आपण पाहिल्या. गोलंदाजीने सुद्धा खूप चांगलं प्रभावित काम केलं होतं. जाऊया नेक्स्ट आपण जातोय. तर जाऊया पुरुषांकडे आपण वळतोय 5व्या पारितोषिकाकडे. 5वं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेन हितेंद्रजी फडकर सरांना मी विनंती करतो आपल्या शुभाताना मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे. 5व्या क्रमांकाची ट्रॉफीज आपण द्यायच्या. 5व्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय अभिनंदन 11 संघ या. अभिनंदन 11 पूर्ण संघ या. यायचं लगेच या. अभिनंदन संघ या, सर्वजण या. हर्षल फक्त एकटा झालाय. लॉस जरूर झालाय, परंतु क्रिकेट हा खेळ असा आहे की क्षणात कधी आपला मॅच आपल्या जवळून निघून जातोय कळत नाही, परंतु हार आणि जीत ही प्रत्येकाच्या जीवनात येत राहते. भूषण मोरे यांना सुद्धा विनंती करतोय आपण सुद्धा या. भूषणजी मोरे. तर जाऊया महिलांचा तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय विकासजी मोरे सर या. आपल्या शुभाताना मात्र हा दिला जाईल. महिलांचा तृतीय क्रमांक आपण पाहू शकता. तृतीय क्रमांकाचा मान ज्याने पटकावला. तृतीय क्रमांकाची ट्रॉफी जयंबे संघ या. महिला जयंबे महिला संघ या. या सर्व महिला या. वाजू द्या डीजे. या लगेच या. जाऊया आपण पुढचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पुरुषांमधनं. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करीन
चतुर्थ बाकी आहे. बरोबर, आपण चतुर्थ पारितोषिक देणं अजून बाकी आहे. चतुर्थ पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करतोय अभिजी माळी यांच्या सरांच्या हाताने मात्र आपण हा अवॉर्ड देऊया. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक प्रणव 11 संघ या. प्रणव 11 संघ पुरुष यायचं लगेच. प्रणव 11 संघ, प्रणव ये लगेच. टाळ्या वाजू द्या प्रणव 11 संघासाठी सुद्धा. नक्कीच आपण सुद्धा मेहनत घेतली आहे आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये ज्याने ज्याने मेहनत घेतल्या आणि स्पर्धा सक्सेस केल्या त्यांना त्यासाठी 2 शब्द नक्कीच. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद मनीष, मला बोलायची संधी दिल्या. तर मला एकच बोलायचं होतं की आपण जी फड प्रीमियर लीग जी आयोजित करतो ह्याचा एकच उद्देश असतो की वर्षातून एकदा जो आपण हा फड प्रीमियर लीग आयोजित करतो त्याचा एक उद्देश असा आहे की जी आपली काही गावामध्ये काही गावाच्या बाहेर आणि किंवा गावाच्या मध्ये काही परस्पर म्हणजे जे काय वाद असतो, विखरलेली कुटुंब आहेत, तर ती एकत्रित करण्यासाठी हा आपण आयोजित केलेली जाते फड प्रीमियर लीग. आणि तसंच मी सर्व मुलांचं एक आभार मानेल की ही जी आयोजित केली जाते टुर्नामेंट त्याच्यासाठी सहकार्य जे लागते मुलांचं हे प्रत्येकांचंच भेटलं पाहिजे. कारण की ह्या सहकार्याशिवाय कुठलीच टुर्नामेंट आपल्याला पार करता येत नसते. तसंच परत प्रथम सांग किंवा अर्चित सांग त्याच्यानंतर यज्ञेश सगळेच आहेत असे की आपल्याला सहकार्य करतात. तर ह्यांचे मी सगळ्यांचे आभार मानेल आणि माझे 2 शब्द बोलून मी. तर नक्कीच देवेंद्र यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं. कारण की एखादी स्पर्धा ऑर्गनाईज करतात आपण लीग फॉर्मॅट बघतो, समाजासाठी लीग फॉर्मॅट आपण ऑर्गनाईज करतो आणि लीग फॉर्मॅट जी असते ते आपल्या समाज बांधवांना बांधिलकीनं बांधून ठेवण्यासाठी असते आणि तीच स्पर्धा आपण सलग 4 वर्ष खेळतोय. तर सर्वांनी एकत्रित राहा आणि आनंदानं आणि उत्साहानं मात्र या स्पर्धेला पार पाडत जा हीच देवेंद्र यांची अपेक्षा आहे. आणि नक्कीच इथून आपण लगेच पुढच्या पारितोषिकाकडे जातोय. तृतीय पारितोषिक देण्यासाठी पुरुषांमधील तृतीय पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करते राजेंद्रजी मोरे सरांना की आपल्या शुभातांना मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी आहे मंगलमूर्ती वॉरियर्स या. सर्व टीम मेंबर्स या. मंगलमूर्ती वॉरियर्स टीम मेंबर या.
तर जाऊया, लहान मुलांची मॅच आपण ठेवली होती. त्या लहान मुलांच्या मॅचमध्ये 2 असे खेळाडू होते, त्यांनी मात्र एकाने 47 धावा मारल्या होत्या आणि दुसऱ्याने 46 धावा मारल्या होत्या. तर नक्कीच जय याने 76 धावा मारल्या होत्या आणि ऋत्विकनं 47 धावा ठोकल्या होत्या. तर त्या दोन्ही खेळाडूचं आपण या मुख्य व्यासपीठावरती नक्कीच स्वागत सन्मान करतोय. दोन्ही खेळाडूंना मात्र आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मानित करतोय. अक्षय यांना मी विनंती करतोय, अक्षयजी पाटील यांच्या शुभातानं मात्र हा सन्मान आपण देतोय. या दोन्ही जण या, दोघे जण या, दोघे पण या आणि जोरदार टाळ्या होऊ द्या या दोघांसाठी. रायझिंग स्टार आहेत दोन्ही कर्तव्य संघासाठी. पुरुषांमधील रनर अप संघ आपण हा अवॉर्ड देण्यासाठी मी विनंती करतोय. तर ग्रामपंचायत सदस्य ऋतुजा मोरे मॅडम यांच्या शुभातानं मात्र हा अवॉर्ड देऊया आपण. रनर अप संघ आपण पाहू शकता शार्वी 11 ज्याने मात्र खूप चांगला खेळ केला आणि फायनलमध्ये खूप चांगला मेहनत राहिली होती, परंतु शेवटच्या श्रेणी मात्र सामना आपण पाहू शकता. यश फडकर, चेतन फडकर सर्व यायचे, आपण कुठेही लांब राहू नका. नक्कीच आपण चॅम्पियन ठरले नाही, परंतु क्रिकेट हा असा आहे त्याच्यामध्ये आपल्याला कधी ना कधी हार आणि जीत ही स्वीकारावी लागते. मागच्या वर्षी आपण चांगला खेळ केला होता, या वर्षी आपण चांगला खेळ केला आहे, पुढच्या वर्षी नक्कीच चांगला खेळ करायचा आहे. त्याचबरोबर जाऊया महिलांमधील सिरीजकडे आपण वळतोय. महिलांमधील सिरीजकडे आपण जाणार आहोत. सिरीजचा अवॉर्ड देण्यासाठी मी सर कुमार माळी यांना मात्र मी विनंती करतोय, सर आपण आपल्या शुभातानं मात्र हा अवॉर्ड द्यायचा आहे. जाऊया महिलांमधील या स्पर्धेतील सिरीज ज्यांच्या नावावरती राहत्या, ज्यांच्या बॅटमधनं आपण पाहिलं तर 46 म्हणजे 46 धावा आणि 2 विकेट आणि त्याचबरोबर 2 कॅच. कोण असणार आहे? एनी गेस? 46 धावा ज्यांच्या बॅटमधनं आल्या होत्या, मॅन ऑफ द सिरीज ज्यांच्या नावावरती जाते, कोण असणार आहे? निशिता. काय वाटते निशिता, तुला काय वाटते? नाही वाटत आहे, म्हणजे तिचा कॉन्फिडन्स लेवल हा मात्र डाऊन आहे, तिला वाटत नाही आहे. तर आपण दुसऱ्याला कोणाला तरी देऊया. निशिता मोरे मात्र ठरते आहे मॅन ऑफ द सिरीज. अप्रतिम खेळी त्यांच्या बॅटमधनं, गोलंदाजीतनं आणि फिल्डिंग एफर्टमधनं सुद्धा आपण पाहिली. निशिता मोरे मात्र ठरत्या मॅन ऑफ द सिरीज. धन्यवाद निशिता. 2 शब्द नक्कीच. निशिता कसं वाटतंय? खूप छान. आणि खेळताना कसं वाटतंय? मस्त. आणि एकंदरीत या स्पर्धेमध्ये आपण सलग 3 वर्ष खेळतोय आणि मेहनत घेतली आणि मेहनतीला आपल्याला फळ मिळतोय. आणि या स्पर्धेसाठी आपल्याला महिलांसाठी सुद्धा क्रिकेटचे सामने भरून दिले जातात आणि महिलांना सुद्धा प्रोत्साहित केलं जातं क्रिकेट खेळण्यासाठी. त्यासाठी समाज बांधवांना काय म्हणेल? धन्यवाद त्यांचे खूप. धन्यवाद सर्वांचा. तर नक्कीच धन्यवाद मानतायत ते. इथून आपण पुढच्या अवॉर्डकडे जातोय. पुरुषांमधील सिरीजकडे आपण जातोय.
अभि सर आपण या अभि माळी सरांच्या शुभातानं मात्र हा अवॉर्ड देतोय आपण पुरुषांमधील मॅन ऑफ द सिरीज 56 धावा 9 विकेट आणि गेस तर तो ठरतोय प्रथम मोरे आहे का तर नाही प्रथम सांगतो नाही आहे तो कोण असणार आहे नक्कीच अनिलजी मोरे सांगतायत की मी असेल शेवटपर्यंत खेळला मला तरी द्या काहीतरी आणि असं त्यांचं अपेक्षा आहे परंतु त्यांना सन्मानित केलं आहे जाऊया इथून मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरतोय आयुष मोरे दोन्ही घरीच गेल्यात दोन्ही सिरीज घरी गेल्यात आयुष आणि आपण पाहतो निशिता हे भाऊ बहीण आहेत आणि त्यांच्याच घरी सिरीज जाते आहे कॉंग्रॅच्युलेशन आयुष नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या घरीच दोन्ही सिरीज जात आहेत ताईने सुद्धा खूप चांगलं प्रभावित काम केलं तुने सुद्धा प्रभावित काम केलं ताईसाठी काय म्हणेल ते बोललेली की या टायमाला काहीतरी एकतरी ट्रॉफी आण घरात का हा तुला बोलली होती काहीतरी एक ट्रॉफी आणा आणि तिने स्वतःने तर आणले आहे आणि तुम्ही पण आणल्या आज दोघे जण आई आणि बाबांना खुश करायचं आहे नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असेल असंच पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद जाऊया आपण पुढच्या अवॉर्डकडे जातोय धन्यवाद जाऊया एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी अजूनही बाकी राहिली आहे ती एक्झिबिशन मॅचची ट्रॉफी आम्ही नक्कीच संघ जिंकला होता कर्तव्य संघ परंतु त्यांची दिलगिरी एवढी आहे की त्यांनी सांगितलं आहे की या स्पर्धेसाठी आम्हाला माई समाजाने मात्र खूप चांगलं सहकार्य केलं आहे त्यासाठी आम्ही हा डेडिकेट करतोय माई समाजाला आणि मी विनंती करतोय कुमार माई सरांना की आपण आपल्या या शुभाताना मात्र हा अवॉर्ड घ्यायचा आहे तर शुभाताना मात्र अवॉर्ड देण्यासाठी मी विकी पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभाताना मात्र हा अवॉर्ड द्यायचा टाळ्या वाजू द्या ही चांगली बॉन्डिंग आहे आपल्यामधील आणि असेच या बॉन्डिंगला मात्र आपण पकडून ठेवायचं आहे जाऊया इथून विजेता संघ महिलांमधनं विजेता संघ जी ट्रॉफी आहे ती ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय सर्व मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावरती जे सर्व मान्यवर आहेत आपण आपला स्थान मात्र सोडायचं आणि आपण उभे राहायचं आहे आणि आपण सर्व मिळून ही महिलांची ट्रॉफी आपण त्यांना द्यायच्या चॅम्पियन संघ या चॅम्पियन गाणं वाजू द्या आधी हा संघ मात्र ठरतोय चॅम्पियन संघ वाजू द्या गाणं कॅप्टन काय बोलणार का कॅप्टन कोण आहे मानसी कॅप्टन आहे तर मानवी आपण चॅम्पियन ठरलात पूर्ण संघाने मात्र खूप चांगला खेळ केला त्या खेळीसाठी काय म्हणणार पूर्ण टीम मेंबरला खूप छान वाटलं सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल खूप चांगलं क्रिकेट खेळले आणि कोणीही राग नाही मानून घेतला की मला नाही पाठवलं तुला नाही पाठवलं त्याबद्दल सगळ्यांचं थँक्यू धन्यवाद जाऊया चॅम्पियन संघ आपल्याला पाहायला मिळतोय जय माता दी संघ आणि जाऊया मान्यवरांना मी विनंती करतोय आपण एक साईडला घ्या आपण ट्रॉफी देताना एक साईडला राहा आणि जो संघ येईल तो संघ एक साईडला राहील आता या सामन्यातील फायनल सामन्यासाठी आपण कुमारमाई सरांनी मात्र
या फायनल सामन्यासाठी त्यांच्याकडनं रोख रक्कम 5,000ची देण देण्यात आली. जो संघ चॅम्पियन ठरेल त्या संघाला, आणि ती देण मात्र आमच्यापर्यंत पोचली जाते आणि चॅम्पियन संघाला त्यांच्या शुभार्थना मात्र ही देण दिली जाणार आणि सर्व मान्यवरांच्या शुभार्थना मात्र हा चॅम्पियनचा ट्रॉफी त्यांच्या हातामध्ये दिला जाणार. बजरंग वॉरियर संघ मात्र ठरतोय या स्पर्धेतील 2026 मधील फड प्रीमियर लीग चौथं पर्व आणि या चौथ्या पर्वातील चॅम्पियन संघ. डीजे वाजवायचा आहे आणि जोरदार जाऊया इथून आपण. तर नक्कीच डीजे वादक त्याचबरोबर कॅमेरामॅन आणि आपण पाहतोय ओमसाई नेटवर्क आणि प्रत्येक मान्यवर आणि प्रत्येक प्रेक्षक वर्ग आणि प्रत्येक खेळाडूंना मात्र खूप चांगली ही स्पर्धा आपल्या परीनं मात्र पार पाडली आहे आणि इथून या स्पर्धेचं मात्र इथूनच एंड होतोय आणि त्याचबरोबर तर जाऊया. त्याचबरोबर आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जे आयकॉन प्लेयर पाहिले होते, प्रणव त्याचबरोबर कुशल, मनन, जिगू आणि ऋत्विक असे हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले होते, आयकॉन म्हणून खेळत होते. आणि या स्पर्धेत आपण आजचा दिवस पाहिला तर 2026 मधील ही स्पर्धा इथेच थांबते आणि इथून या स्पर्धेला समाप्ती होते. आणि सर्व जे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं होतं सर कुमारजी माई आणि त्याचबरोबर त्यांचे सहकार्य अभिमाई यांनी मात्र केलं होतं, त्यांचं सुद्धा पुन्हा एकदा धन्यवाद. सर्व मान्यवरांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करून आज इथेच थांबतोय आणि पुन्हा एकदा 365 दिवसानंतर आपण भेटूया या स्पर्धेला 5व्या पर्वामध्ये 2027 मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. धन्यवाद प्रणित. मनीष धन्यवाद. तू सुद्धा वेळात वेळ काढून आम्हाला समालोचन करण्यासाठी आलास आणि या खेळाची शोभा वाढवलीस, त्याबद्दल तुझे मनीष मनापासून आभार मानतो. असाच पुढच्या वर्षीसुद्धा आमच्या 5व्या प्रवाहामध्ये तू ये आणि या आमच्या फड प्रीमियर लीगची शोभा वाढव, एवढंच तुला आमच्या सगळ्यांच्या वतीनं विनंती करतो. आणि हा आजचा आपला सोहळा समाप्त झाला आहे घोषित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भंडारी.